इटलीमधील एक 28 ते 29 वर्षांची अत्यंत सुंदर आणि करोडपती महिला जिचे नाव एलेना होते, ती महाकुंभासाठी भारतात आली होती. तिच्या आयुष्यात प्रचंड दुःखांचे ढग जमले होते. पतीच्या अचानक मृत्यूमुळे आणि गर्भपातामुळे ती पूर्णपणे खचून गेली होती. तिच्याकडे संपत्ती, पैसा, व्यापार, प्रतिष्ठा सर्व काही होते, पण सुख नव्हते. तिच्या आयुष्यातील आनंद हरवला होता. ती खूपच निराश होती आणि वारंवार विचार करायची की जीवन जगून उपयोग तरी काय, जेव्हा मुलाचं सुख नाही, पतीचा आधार नाही. तिला वाटायचं की या संपत्तीचा काय उपयोग आहे. ती आपले जीवन संपवण्याचा सतत विचार करायची. ती पती आणि मुलाच्या दुःखात सतत बुडालेली असायची. एके दिवशी तिने बातम्यांमध्ये पाहिलं की भारतात महाकुंभ सुरू आहे. तिला समजलं की हा महाकुंभ 144 वर्षांनंतर पहिल्यांदा होत आहे. असं मानलं जातं की या महाकुंभात आंघोळ केल्यास कोणत्याही व्यक्तीचे दुःख, त्रास किंवा समस्यांचा नाश होतो. हे ऐकल्यानंतर तिच्या मनात भारतात जाण्याचा विचार आला. देशातील लोक आणि बातम्या पाहून तिला हे स्पष्ट झालं की हा योगायोग गमावू नये. तिने लगेचच विजासाठी अर्ज केला आणि 4-5 दिवसात तिला भारतासाठी विजा मिळाला. त्यानंतर तिने फ्लाईट पकडली आणि इटलीहून थेट दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. तिथून ती ट्रेनने प्रयागराजला गेली. संध्याकाळी प्रयागराजला पोहोचून तिने एका हॉटेलमध्ये खोली घेतली आणि आराम केला. सकाळी लवकर उठून ती थेट महाकुंभाच्या दिशेने संगमाच्या तटावर पोहोचली. तेथील लोकांचा प्रचंड जमाव पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिथे फक्त भारतीयच नव्हे तर अनेक देशातील लोक देखील जमले होते. करोडोंची गर्दी पाहून ती मंत्रमुग्ध झाली. तिच्या मनात विचार आला की काही छोट्या देशांची लोकसंख्याही इतकी नसेल जितकी लोकांची गर्दी इथे आहे. लोक आंघोळ करत होते, ध्यान करत होते, पूजा अर्चा करत होते, साधू संतांचे आशीर्वाद घेत होते. प्रत्येक जण आनंदी दिसत होता आणि आपले दुःख दूर करण्यासाठी आलेला होता. तीही संगमाच्या तटावर गेली आणि तिच्या मनात विचार आला की आधी स्नान करावे. एलेनाकडे एक लेदरची बॅग होती ज्यामध्ये तिचे काही दागिने, पैसे वगैरे सामान होतं. ती सर्व दागिने आणि वस्तू बॅगमध्ये ठेवून एका घाटावर बसलेल्या वृद्ध आईकडे जाते. एलेना त्या आईंना बॅग दाखवून सांगते की थोडा वेळ ही बॅग बघा, मी आंघोळ करून येते. ती बॅग त्या वृद्ध आईंच्या स्वाधीन करते आणि संगमात आंघोळीसाठी जाते. तेव्हा दुरून एक चोर हे सर्व बघत असतो. तो लगेच धावत येतो आणि त्या वृद्ध आईंकडून ती बॅग हिसकावून पळून जातो. त्या म्हाताऱ्या आई जोर जोरात चोर चोर ओरडू लागतात. आंघोळ करत असलेली एलेना हे बघते आणि तीही ओरडू लागते, चोर चोर. लोक चोराकडे बघतात पण त्याला पकडण्याचे धाडस कोणी करत नाही. तेव्हाच अर्जुन नावाचा एक तरुण जो आपल्या आईला संगम स्नानासाठी घेऊन आला होता, त्याची नजर त्या चोरावर पडते. अर्जुन तात्काळ धावत जाऊन चोराला पकडतो आणि त्याला तिथेच घेऊन येतो. एव्हाना एलेना आंघोळ आटोपून बाहेर येते. अर्जुन चोराला पकडून ठेवतो, पण जेव्हा अर्जुन एलेनाला पाहतो तेव्हा तिच्या सौंदर्याने तो स्तंभित होतो. तिचा गोरा संगमवरी रंग, सडपातळ बांधा आणि अप्रतिम व्यक्तिमत्व पाहून तो मंत्रमुग्ध होतो. एलेना अर्जुनकडे वळून त्याचे आभार मानते आणि म्हणते, तुमचे खूप आभार. जर ही बॅग चोरीला गेली असती तर मला खूप अडचण झाली असती. या बॅगमध्ये माझे दागिने, पैसे, पासपोर्ट आणि विजा होते. अर्जुन उत्तर देतो की मॅडम, धन्यवाद बोलण्याची गरज नाही. तुम्ही आमच्या देशात, विशेषतः संगम नगरीत आलात, त्यामुळे तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. चोर अर्जुनच्या पकडीत असतो आणि वारंवार रडत म्हणतो, माझी परिस्थिती खूप वाईट आहे. मला खायला प्यायला काही नाही, म्हणूनच चोरी केली. मी चोर नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. एलेनाला त्याच्यावर दया येते. ती अर्जुनला सांगते, त्याला सोडून द्या. कदाचित याला काही अडचण असे, म्हणूनच त्याने चोरी केली असे
अर्जुन त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा विचार करत होता, पण एलेना त्याला थांबवते. ती आपल्या बॅगमधून 5,000 रुपये काढते आणि त्या चोराला देते. ती त्याला सांगते की भाऊ, हे घे, आता पुन्हा चोरी करू नकोस. मेहनत कर, काम कर आणि इमानदारीने जग. चोरी हा उपाय नाही. चोर तिच्या दयाळूपणामुळे खूप आनंदी होतो. तो एलेनाचे आभार मानतो आणि आनंदाने निघून जातो. अर्जुन तिच्याकडे खूपच मंत्रमुग्ध होऊन बघत राहतो. एलेनाच्या सौंदर्यामुळे तिथे लोकांची खूप गर्दी जमते, कारण तिला पाहणारा प्रत्येक जण तिच्या सुंदरतेने थक्क होतो. आता या कथेत पुढे जे घडते ते ऐकून तुम्हाला कधी आनंद होईल तर कधी दुःख होईल, पण या कथेचा शेवट तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आता पुढे जाण्याआधी मी तुमच्याकडे एकच विनंती करतो की ही कथा खूपच रोमॅन्टिक आणि हृदयस्पर्शी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा वाचत राहा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला आता पुढे कथेला समजून घेऊया. दिल्लीजवळ एक क्षेत्र आहे ज्याचे नाव नजफगड आहे. नजफगडमध्ये एक कुटुंब राहत होते, ज्यामध्ये आई वडील, एक मुलगा आणि एक मुलगी होते. त्या मुलाचे नाव अरुण होते. अरुणने MBA पूर्ण केले होते आणि सध्या तो नोकरीच्या शोधात होता. कुटुंब खूपच आनंदी होते आणि हसत खेळत जीवन जगत होते. पण एक दिवस अचानक त्या कुटुंबाचे सगळे सुख नष्ट होते. एके दिवशी अरुणच्या आईच्या पोटात खूप वेदना होतात, ज्यामुळे त्या वेदना सहन करणे अशक्य होते. त्या वेदनांनी त्रस्त होऊन त्या अरुणला सांगतात की बेटा, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, मला खूप त्रास होतोय. अरुण लगेचच होकार देतो आणि त्यांना गाडीत बसून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स सर्व तपासण्या करतात, CT स्कॅन वगैरे. नंतर डॉक्टर्स अरुणला येऊन सांगतात की तुमच्या आईला कॅन्सर आहे आणि तो 3rd स्टेजपर्यंत पोहोचला आहे. आता कॅन्सर फार जलद पसरतोय, त्यामुळे त्यांना वाचवणे कठीण आहे. आम्ही उपचार सुरू करू, पण आता औषधांपेक्षा प्रार्थना जास्त उपयोगी ठरेल. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. डॉक्टरांचं हे म्हणणे ऐकून अरुणच्या पायाखालची जमीनच सरकते. तो तिथेच ढसाढसा रडू लागतो, पण त्याची हिंमत होत नाही की ही गोष्ट आईला जाऊन सांगावी. तरीही तो आईजवळ जातो आणि डॉक्टरांशी बोलून तिला घरी घेऊन येतो. घरी आल्यावर अरुण आपल्या वडिलांना सगळी परिस्थिती सांगतो. अशा परिस्थितीत जेव्हा कुटुंबातील एखाद्या सदस्याला अशा गंभीर आजाराबद्दल कळतं, तेव्हा कुटुंब पूर्णपणे तुटून जाते. अरुणच्या कुटुंबातही तसेच काहीसे घडते. जेव्हा त्याच्या नातेवाईकांनाही हे समजतं की आईचं आयुष्य आता खूप कमी उरलं आहे, तेव्हा सगळींकडे रडणे आणि दुःख पसरते. कुटुंबातील प्रत्येक जण खूपच दुःखी होतो. ज्या ज्या नातेवाईकांना हे कळतं ते सगळे धावत पळत अरुणच्या घरी येतात आणि अरुणच्या आईला भेटतात. प्रत्येक जण विचार करतो की आता काय करता येईल. अरुणचे वडील ठामपणे सांगतात, काय होईल ते होऊ दे, पण मी माझ्या पत्नीला नक्कीच वाचवणार. माझी जमीन, जुमला, संपत्ती सगळं विकावं लागलं तरी मी तिचा उपचार करणारच. आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं आणि उपचार सुरू होतात. मात्र आजार बरा होण्याऐवजी आणखीनच वाढतो. काही दिवसांनी डॉक्टर सांगतात की आजार आता 4थ्या टप्प्यावर पोहोचला आहे आणि त्यांना वाचवणं अशक्य आहे. डॉक्टर सांगतात, आता तुम्ही त्यांना घरी घेऊन जा, सेवा करा, काळजी घ्या आणि देवाला प्रार्थना करा. किती दिवस त्या जगतील हे सांगता येत नाही, पण फार वेळ उरलेला नाही. जास्तीत जास्त आठवडाभर किंवा 10 दिवस. हे ऐकून कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळतो. घरातले सगळे जण रडू लागतात. सगळेच खाणं पिणं बंद करतात, कारण जेव्हा घरातील एखादा सदस्य अशा मोठ्या आजाराने ग्रस्त होतो तेव्हा सगळं घरच तुटून जातं. विशेषतः जेव्हा ती व्यक्ती आई असते, तेव्हा मुलांची संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त होते. पती सुद्धा खूप अस्वस्थ होतो. जीवनाच्या अशा वळणावर पत्नी सोडून गेली
तर पतीसाठी आयुष्य खूप कठीण होऊन जातं. घरातील सगळे जण या परिस्थितीने पूर्णपणे हतबल होतात. नातेवाईक देखील खूप दुःखी होतात, पण कोणीच काही करू शकत नव्हतं. अशा वेळेस अचानक अरुणला कळतं की कुंभमेळा सुरू झाला आहे. कुंभमेळ्याबद्दल अनेक चमत्कार ऐकलेले असतात. अरुणची आई कमलादेवी, ज्या देवभोळ्या आणि प्रार्थनेत विश्वास ठेवणाऱ्या होत्या, त्याही बातम्या ऐकून आपल्या नवऱ्याला म्हणतात, आता औषधांनी तर काही होणार नाही, आपण कुंभमेळ्यात जाऊया. जेवढे दिवस मी जिवंत असेन तेवढे दिवस तिथे स्नान, दान आणि पूजा करेन. कदाचित भगवंताचा काही चमत्कार घडेल. नाहीतर मृत्यू इथे होणार तर तिथेही होईल, पण मला माझं उर्वरित आयुष्य कुंभनगरीत घालवायचं आहे. कमलादेवींच्या पतीला हे ऐकून सुरुवातीला चिंता वाटते. ते म्हणतात, या शरीराने तिथे कसं टिकशील? तिथे थंडी आहे, अनेक त्रास आहेत. इथे तरी तुझी सेवा करू शकतो. पण कमलादेवी ऐकत नाहीत. त्या आपल्या मुलाला सांगतात, बेटा, मला कुंभमेळ्यातच घेऊन चल. तिथेच राहायचं आहे. माझ्यासाठी एक खोली शोधून ठेव, जेणेकरून मी तिथे राहू शकेन. अरुण म्हणतो की ठीक आहे आई, जर हीच तुझी इच्छा आहे तर आपण कुंभमेळ्यात जाऊ. त्यानंतर अरुण आपल्या आईला घेऊन प्रयागराजला जातो. तिथे एका हॉटेलमध्ये एक खोली भाड्याने घेऊन तो आपल्या आईसह राहू लागतो. दररोज तो आईला घेऊन नदीवर आंघोळीला जातो, ध्यान घालतो आणि साधू संतांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध ठिकाणी जातो. संगम नगरीतील सर्व मंदिरे, जसे की हनुमान मंदिर, इतर प्रसिद्ध मंदिरे, सगळींकडे तो आपल्या आईला घेऊन जातो. साधू संत, नागा साधू यांच्या चरणांमध्ये आईला नमस्कार घालायला लावतो आणि आई प्रत्येक ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेत राहते. अरुणची आई दररोज स्नान ध्यान करते. एका दिवशी अरुण आपल्या आईला आंघोळीसाठी नदी घाटावर घेऊन जातो. त्यावेळी त्याची आई स्नान करत असते. अचानकच घाटावर एक परदेशी महिला जोर जोरात चोर चोर अशी ओरडू लागते. ही महिला म्हणजे एलेना होती, जी इटलीची रहिवासी होती. एलेना खूपच सुंदर होती आणि श्रीमंत होती. तिच्याकडे पैशांची आणि व्यवसायाची कमतरता नव्हती, पण तिच्या वैयक्तिक जीवनात खूप दुःख आणि त्रास होता. तिच्या पतीचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यावेळी एलेना गर्भवती होती, पण पतीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी तिचं मूल पोटातच गमावलं. त्यामुळे ती खूपच तुटलेली आणि एकाकी झाली. ती स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार करत होती. तेव्हा तिला समजलं की भारतात कुंभमेळा सुरू आहे. कुंभमेळ्याबद्दल तिने ऐकलेल्या अनेक चमत्कारांमुळे ती तिथे स्नानासाठी येते. त्या दिवशी घाटावर तिच्या सामानाचा एक चोर बॅग घेऊन पळत होता. अरुणने चोराला पळताना पाहिलं. त्याने धाव घेतली आणि चोराला पकडून तिची बॅग परत आणून दिली. एलेना स्नान करून बाहेर येते आणि अरुणकडे पाहते. ती त्याच्याकडे बघत राहते, कारण तिला अरुणच्या डोळ्यात आणि वागण्यात काहीसं आपलंसं वाटतं. अरुणही एलेनाकडे पाहून तिच्या अप्रतिम सौंदर्याने मंत्रमुग्ध होतो. एलेना इतकी सुंदर होती की तिला घाटावर पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी व्हायची. घाटावर येणाऱ्या प्रत्येक जण तिच्याकडे बघत राहायचा, कारण तिचं सौंदर्य खूपच अद्वितीय होतं. त्या दिवशी जेव्हा एलेना स्नान करून बाहेर येते आणि अरुणची तिची भेट होते, तेव्हा अरुण चोराला पकडून एलेनाच्या समोर आणतो आणि म्हणतो, हा आहे तो चोर. पण चोर रडत गडगडत सांगतो, मी खूप गरीब आहे, अनेक दिवसांपासून उपाशी आहे, म्हणून चोरी केली. हे ऐकून एलेनाला त्याच्यावर दया येते. ती त्या चोराला 5,000 रुपये देते आणि अरुणला सांगते, याला जाऊ द्या, सोडून द्या, हा बिचारा गरिबीमुळे असं करतो. एलेना त्या चोराला समजावते, असं चुकीचे काम करू नकोस, मेहनत कर, काही काम मिळव, तू तर हट्टाकट्टा आहेस, मेहनतीने पोट भरू शकतोस, चोरी करून आयुष्य खराब करून घेऊ नकोस. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, जा आणि पुन्हा असं काम करू नकोस. चोर तिच्या पायांवर पडतो, तिचे आभार मानतो आणि आनंदाने तिथून निघून जातो. अरुण हे सगळं पाहतो
आणि एलेनाच्या या वागणुकीमुळे खूप प्रभावित होतो. तो तिच्या दयाळूपणाला आणि स्वभावाला पाहून आनंदी होतो. तेवढ्यात अरुणची आई देखील स्नान करून बाहेर येते. ती एलेनाला पाहते आणि खूप वेळ तिच्याकडे बघत राहते. अरुण आणि एलेना बोलायला सुरुवात करतात. एलेना त्याला तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांबद्दल सांगते. तिच्या पतीचा मृत्यू, गर्भपात आणि तिच्या जीवनातील दुःखद प्रसंग. त्याच वेळी अरुणही तिला त्याच्या जीवनाबद्दल सांगतो. तो तिला सांगतो की त्याच्या आईला गंभीर आजार आहे आणि तिची शेवटची इच्छा संगम घाटावर स्नान करणे, ध्यान करणे आणि पूजा करणे होती. त्यामुळेच तो तिला इथे घेऊन आला आहे. दोघंही एकमेकांबद्दल सर्व काही जाणून घेतात आणि हळूहळू एकमेकांकडे आकर्षित होऊ लागतात. असं वाटतं की त्यांच्यात एक अदृश्य नातं तयार झालं आहे, जणू दोघंही एकमेकांकडे ओढले जात आहे. यानंतर ते एकमेकांचे फोन नंबर शेअर करतात. जेव्हा एलेना घाटावर स्नानासाठी यायची तेव्हा ती आधीच अरुणला फोन करून कळवायची. अरुणही आपल्या आईला घेऊन त्याच वेळी स्नानासाठी यायचा. अरुणची आई आणि एलेना एकत्र स्नान करायच्या. एलेना तिच्या आईला चांगल्या प्रकारे स्नान घालून बाहेर आणायची आणि दोघीही एकत्र मंदिरामध्ये जात असत. एलेना अरुणच्या आईची खूप काळजी घेत होती, जणू ती तिची स्वतःची आईच होती. यामुळे अरुणच्या मनात एलेनाबद्दल खूप आदर आणि प्रेम निर्माण झालं होतं. एलेना आता अरुणच्या आईला स्वतःच्या आईसारखं मानायला लागली होती. तिचं अरुणच्या आईवर खूप प्रेम होतं, जणू ती तिची स्वतःची आईच आहे. दुसरीकडे अरुण आणि एलेनाच्या प्रेमाचा अंकुरही आता हळूहळू फुलायला लागला होता. दोघं एकमेकांकडे ओढले जात होते आणि त्यांच्या हृदयात एकमेकांच्या प्रति गहिरं प्रेम निर्माण झालं होतं. अरुण दररोज स्नान आणि पूजा झाल्यानंतर आपल्या आईला रूमवर सोडून द्यायचा आणि त्यानंतर एलेना सोबत नदी किनारी खूप वेळ बसून गप्पा मारायचा. दोघांमध्ये इतक्या गोड गप्पा व्हायच्या की जणू ते वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखत होते. महाकुंभाच्या त्या पवित्र काळात दोघांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं. महाकुंभ चालू असतानाच एका रात्री अचानक एलेनाला ताप चढतो. दुसऱ्या दिवशी अरुण तिला फोन करतो, पण ती फोन उचलत नाही. अरुण आईला स्नानासाठी घाटावर घेऊन जातो, पण त्याला तिथे एलेना दिसत नाही. त्यानंतर तो थेट एलेनाच्या हॉटेलमध्ये रूममध्ये जातो. तिथे पाहतो तर एलेना खूप तापाने फणफणत होती. अरुण तिला ताबडतोब उचलून घेतो, गाडीत बसवतो आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तिच्यावर उपचार करतात. तिला औषधं दिली जातात आणि 2 दिवसांनंतर ती ठीक होऊ लागते. या काळात अरुण तिची खूप काळजी घेतो. तिच्या सेवेसाठी रात्रंदिवस तिला मदत करतो. या सगळ्या काळजींमुळे एलेना अरुणच्या प्रेमात आणखी खोल जातो. तिला अरुण आता पूर्वीपेक्षा अधिक आवडू लागतो. अरुणच्या आई कमला देवी यांनाही एलेना खूप आवडायची. स्नान आणि पूजा केल्यानंतर एलेना दररोज कमला देवींच्या रूममध्ये जाऊन खूप वेळ त्यांच्या सेवेसाठी घालवायची. ती त्यांच्या हातापायाला तेल लावायची, डोकं मालिश करायची आणि त्यांची काळजी घ्यायची. ती कमला देवीला हमखास म्हणायची, आई, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. कुंभनगरीतून परत गेल्यावर बघा, तुमची सगळी आजारपण निघून गेली असतील. हे माझं वचन आहे. कमला देवीला एलेनाचं हे प्रेमळ आणि सेवाभावी वागणं खूप आवडायचं. ती एलेनाला नेहमी आशीर्वाद द्यायची. एलेनाचं असं म्हणणं होतं की तिच्या प्रेमामुळे आणि कुंभस्नानाच्या पुण्याईमुळे कमला देवी पुन्हा एकदा निरोगी होती. कमला देवी नेहमी एलेनाला म्हणायची, बेटी, माझ्या आयुष्यात आता काही शिल्लक राहिलं नाहीये. डॉक्टरांनी देखील हात टेकले आहे. इथून आता काय होणार आहे, पण चालू द्या. शेवटच्या काळात तरी असा महाकुंभ पाहायला मिळाला, जो 144 वर्षांनंतर आला आहे, म्हणून इथे आले आहे. पण आता कदाचित हा माझा आयुष्याचा शेवटचाच काळ आहे. एलेना मात्र नेहमी तिला धीर देत म्हणायची, आई, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या समोर आहे. मी तुम्हाला सांगते,
की तुमचं सगळं आजारपण इथून परत गेल्यावर नक्कीच संपेल. हे माझं वचन आहे. एलेनाच्या या बोलण्याने कमलादेवी खूप आनंदी व्हायची. ती एलेनाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देत म्हणायची, बेटी, जर तुझं म्हणणं खरं झालं तर हा तुझा माझ्यावर खूप मोठा उपकार होईल. हे सगळं अरुण ऐकत असायचा आणि एलेनाच्या बोलण्याने तोही खूप आनंदी व्हायचा. त्याला हे माहीत होतं की एलेनाचं स्वतःचं आयुष्य सुद्धा खूप दुःखदायक आहे. तिचा नवरा या जगात नाही, तिचं बाळ सुद्धा गेलं आहे आणि ती खूप दुःख सहन करत आहे. तरी सुद्धा ती स्वतःचं दुःख बाजूला ठेवून इतरांना आधार देत होती. हे पाहून अरुणला तिचं वागणं खूप आवडायचं. महाकुंभ संपण्याची वेळ जवळ येत होती आणि अरुण आणि एलेनाची ताटातूट जवळ येत होती. त्यांचं दुःख वाढत चाललं होतं, कारण महाकुंभ संपल्यानंतर एलेनाला तिच्या देशात परत जायचं होतं आणि अरुणला त्याच्या गावी परत जायचं होतं. ते दोघंही एकमेकांपासून दूर होण्याची कल्पनाही करू शकत नव्हते, कारण ते सतत एकमेकांसोबत असायचे. त्यांच्या प्रेमाचं नातं इतकं खोल झालं होतं की एक दिवस त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. या नात्यामुळे ते दोघं खूप आनंदी झाले आणि एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम आणखीनच वाढलं. महाकुंभ संपण्याचा शेवटचा दिवस जवळ येतो. एलेना अरुणला दुःखी स्वरात सांगते, अरुण, उद्या महाकुंभ संपेल आणि मला माझ्या देशात परत जावं लागेल. तुझंही गावी जाण्याची वेळ येत आहे. हे ऐकून अरुण तिच्याकडे बघतो. दोघांच्याही डोळ्यात अश्रू असतात. ते काहीच बोलू शकत नाहीत. कमलादेवी सुद्धा एलेनाला बघून रडायला लागतात, कारण त्या देखील नाही म्हणू शकत नव्हत्या की एलेना त्यांच्यापासून दूर जावी. त्या तिघांमध्ये इतकं प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली होती की तिघांनाही एकमेकांपासून वेगळं होणं असह्य होतं. कमलादेवी एलेनाला नेहमी आपल्या घरची मुलगी किंवा आपल्या घरची सून मानायची. तिला सूनसारखंच प्रेम करायची आणि नेहमी म्हणायची, बेटी, जर तुझ्यासारखी सून माझ्या घरात आली तर माझं आयुष्यच बदलून जाईल. हे ऐकून एलेना फक्त गोड हसून जायची. हळूहळू वेळ पुढे जातो. महाकुंभ संपतो. एलेना आपली फ्लाईट पकडून इटलीला जाण्यासाठी निघते. अरुण तिला फ्लाईटवर बसवायला येतो, पण दोघांच्याही डोळ्यात अश्रू असतात. दोघं खूप वेळ रडतात. एलेना अरुणला म्हणते की अरुण, तुझं प्रेम, तुझ्या आईचं प्रेम आणि या हिंदुस्थानानं मला जे प्रेम दिलं ते मी कधीही विसरणार नाही. वेळ मिळाला तर नक्कीच परत येईल. असं म्हणत ती इटलीला निघून जाते. अरुण आपल्या आईला घेऊन घरी येतो. घरी आल्यावर कमलादेवी स्वतःला खूपच स्वस्त वाटतंय असं जाणवतं. ती आपल्या मुलाला आणि पतीला सांगते की माझं एकदा टेस्ट करून घ्या. मला कळायला हवं की माझ्या शरीराची स्थिती काय आहे आणि आयुष्यात किती वेळ उरला आहे. दुसऱ्या दिवशी अरुण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सर्व टेस्ट केल्यानंतर जेव्हा रिपोर्ट्स येतात तेव्हा सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह निघतात. म्हणजेच तिच्या शरीरातील कॅन्सर पूर्णपणे गेला होता. तिच्या शरीरात कॅन्सरचा काहीही अंश उरलेला नव्हता. कमलादेवी पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाली होती. डॉक्टर तिचे रिपोर्ट्स पाहून आश्चर्यचकित झाले. ते म्हणू लागले की इतका मोठा चमत्कार कसा घडला. तेव्हाच संगमनगरी आणि महाकुंभच्या जय घोषाने हॉस्पिटल गुंजून जातं. लोक महाकुंभ आणि संगमनगरीचं मोठ्या आवाजात नाव घेतात. घरी परतल्यावर कमलादेवी, अरुण आणि त्यांचा पती खूप आनंदी होतात. संपूर्ण गावात मिठाई वाटली जाते. गावकरीही हा चमत्कार पाहून आनंदी होतात. या आनंदाला अजून 4-5 दिवसच झाले होते, तेव्हाच अचानक एलेना त्यांच्या घरावर पोहोचते. अरुणने तिला आधीच घराचा पत्ता दिला होता. ती पत्ता शोधून थेट त्यांच्या घरात पोहोचते. एलेनाला पाहून अरुण आणि कमलादेवी खूप भावुक होतात. त्यांची डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. दोघंही धावत जाऊन एलेनाला आपल्या मिठीत घेतात. एलेना कमलादेवींच्या डोळ्यांकडे पाहत म्हणते, आई, काय झालं? तुम्ही इतक्यात का चिंतेत दिसताय? तिच्याही डोळ्यात अश्रू होते.
पण ते आनंदाश्रू होते. एलेना एकटक कमलादेवी आणि अरुणकडे पाहत राहते. तेव्हाच अरुण एलेनाला म्हणतो की एलेना, तुम्ही जे म्हटलं होतं ते खरं झालं. माझ्या आईच्या साऱ्या आजारांचा अंत झाला आहे. सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहे. आता माझी आई पूर्णपणे कॅन्सरमुक्त आहे. ही बातमी ऐकून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. वातावरण गहिवरून जातं, पण प्रत्येक जण आनंद साजरा करतो. एलेना खूप आनंदी होते आणि कमलादेवीला गळामिठी घालते. ती वारंवार त्यांच्या डोक्यांवरून हात फिरवते, त्यांना सांत्वन करते. कमलादेवीही एलेनाला गळामिठी घालून खूप आनंद व्यक्त करतात. त्याच क्षणी कमलादेवी एलेनाला स्वतःपासून दूर करत स्पष्टपणे सांगतात, एलेना, मी तुला माझी सून मानली आहे. तू इथे सगळं सोडून आली आहेस आणि आता तुझं आणि माझ्या मुलाचं लग्न मी 2-3 दिवसात मोठ्या थाटामाटात करणार आहे. ही गोष्ट ऐकून अरुण आणि एलेनाच्या आनंदाला पारावार राहत नाही. काही दिवसांनी योग्य दिवस आणि वेळ ठरवून हिंदू पद्धतीनुसार दोघांचं मोठ्या दिमाखात लग्न होतं. एलेना तिच्या इटलीमधल्या सर्व व्यवसाय विकून खूप पैसा घेऊन भारतात येते. ती दिल्लीत द्वारका नगर भागात एक भव्य महाल बांधते आणि मोठा व्यवसाय सुरू करते. अरुण, एलेना, कमलादेवी आणि सगळं कुटुंब मोठ्या आनंदात राहतं. ही कथा 2013च्या महाकुंभाची आहे. 2 वर्षांनी 2015 मध्ये अरुण आणि एलेनाला एक मुलगा आणि एक मुलगी होतात. त्यांचा व्यवसायही खूप चांगला चालतो. कमलादेवी अजूनही जिवंत आणि पूर्णपणे निरोगी आहेत. त्या आपल्या नातवंडांसोबत हसत खेळत जीवनाचा आनंद घेत आहेत. तर मित्रांनो, ही होती महाकुंभातील एका चमत्काराची कहाणी. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की इतरांशी शेअर करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. धन्यवाद. थँक्यू.